सगळे मजेत ना? पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लासवरती. सो मॅथ्ससाठी मी आता तुमचे की पॉइंट्स कोणते धडे केले पाहिजे 2024च्या पेपरसाठी या प्रश्नाचं उत्तर नक्की घेऊन आलो आहोत. कारण सगळ्यांना माहिती की हा प्रश्न मला नक्की विचारला, दादा नक्की कोणते धडे करू? कोणत्या धड्यांवर मी आय-एम-पी धडे जे बाबा ते केल्यानंतर मला माझे मार्क व्यवस्थित पडतील आणि मला चांगला स्कोर एक करता येईल, सेफ स्कोर करता येईल. त्यांच्यासाठी अतिशय गोड बातमी मी घेऊन आलो आहोत. कारण मी मॅथ्स 1 चे आणि मॅथ्स 2 चे हायली इम्पोर्टंट धडे मी काढलेले आहेत. सो ते कोणते आहेत ते प्रॉपरली बघा. ओके. सगळ्यात महत्त्वाचं आपले 10वी झाल्यानंतर स्पोकन इंग्लिशची बॅच चालू होती. सो सगळ्यांनी बऱ्यापैकी त्याच्यासाठी भर द्या. त्यानंतर आपण बऱ्यापैकी वेदिक मॅथ्स ओके. फ्री बोनस लेक्चर्स आपण त्याचे ठेवलेले आहेत. वेदिक मॅथ्स हे फ्री बोनस आहे स्पोकन इंग्लिशला. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्किल अपग्रेड करायचं असेल कारण खूप वेळा 11वी-12वीला आपण खूप जेईई, नीट या सगळ्या परीक्षांना तयारी करतो, सीईटीची तयारी करतो, पण बेस आपला मॅथ्स गणितांचा थोडासा राहून जातो. सो थोडेसे काही क्षणांमध्ये उत्तर काढण्यासाठी नक्की बॅचेसला जॉइन करा. सो जाऊया आपल्या टॉपिककडे. मॅथेमॅटिक्स पार्ट 1 आणि पार्ट 2 ओके. अजून एक महत्त्वाची गोष्ट करियर टेस्ट ती पण द्या. कारण ती पण खूप महत्त्वाची काउन्सिलिंग त्यामध्ये फ्री आहे. सो या सगळ्या गोष्टी आपण आपल्या द्वारेने सगळ्या मुलांच्या भवितव्यासाठी, भवितव्य चांगलं झालं पाहिजे यासाठी आपण देत आहोत. ओके. सो सगळ्यात पहिला आता तुम्हाला सांगेल मॅथ्स 1 चे की पॉइंट तुम्हाला प्रॉपरली 3 धड्यांकडे प्रॉपरली फोकस करायचे. सगळ्यात पहिला धडा मॅथ्स 1 मध्ये जर तुम्ही विचारणार दादा कोणते आय-एम-पी धडे आणि कोणत्या लेसन्सकडे आम्ही चॅप्टर्सकडे लक्ष दिलं पाहिजे. तर मी एकच सांगेल या व्हिडिओच्या मार्फत की चॅप्टर 1, चॅप्टर 2 आणि चॅप्टर 6 हायली फोकस करायचा आहे. ओके. बघा लिनिअर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्यानंतर तुमचा 6वा धडा स्टॅटिस्टिक्स. हायली इम्पोर्टंट धडे 12+12+12 टोटल 36 मार्कांचे धडे. तर या धड्यांना अजिबात विसरू नका. अजिबात विसरू नका. आय-एम-पी क्वेशन्स, आय-एम-पी लेसन्स फ्रॉम दिस चॅप्टर्स ओन्ली. ओके. त्याच प्रकारे दादा मॅथ्स 2 च्या पेपरला नक्की कोणत्या म्हणजे बोलतात ना कोणते प्रश्न कोणत्या लेसन मधले आम्ही जास्त फोकस करून करू. बघा, हे बघा 10 मार्क, 12 मार्क आणि खालचे 10 मार्क. टोटल झाले तुमचे 32 मार्क. कोणते-कोणते लेसन तुम्हाला करायचे? सिमिलॅरिटी करायचंय म्हणजे करायचंय, सर्कल करायचंय म्हणजे करायचा आणि मेन्शुरेशन करायचंय म्हणजे करायचंय. ओके. याला पर्याय नाहीये आणि तुमचा सगळ्यात आवडता धडा कन्स्ट्रक्शन याला विसरायचं नाहीये. हे मी ते सांगेल. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्स्ट्रक्शन धड्याला विसरायचं नाही. कन्स्ट्रक्शन धड्याची प्रॅक्टिस करायची म्हणजे करायची. पेपरला कन्स्ट्रक्शन धडा झालाच पाहिजे आणि तुम्ही तो केलाच पाहिजे लक्षात ठेवा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके. प्रॅक्टिस. ओके. सो हा व्हिडिओ होता तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं की मॅथ्समध्ये नक्की कोणते धडे आम्ही फॉलो केले पाहिजे आणि कोणते धडे बऱ्यापैकी आम्ही केले पाहिजे जेणेकरून दादा आमचा फायदा होईल. ओके. उद्याच्या पेपर म्हणजे मॅथ्सच्या पेपरसाठी. ओके. सो हे सगळे आय-एम-पी क्वेशन्स आहेत. सो पुन्हा एकदा सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. मॅथ्सचा पेपर हायली इम्पोर्टंट आहे. मॅथ्स 1 चा आणि मॅथ्स 2 चे 2 व्हिडिओज व्यवस्थित आलेले आहेत. सो एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन आपल्या क्लास चॅनलवरती जाऊन व्यवस्थित बघा की मॅथ्स 1 चे मॅथ्स 2 चे मी कोणते दिले. त्यानंतर मी प्रॉपरली पीडीएफ दिलेल्या आहेत मॅथ्स 1 च्या मॅथ्स 2 च्या व्हिडिओच्या खाली. सो व्हिडिओला एकदा जावा. तुम्हाला त्यांचे प्रॉपर पीडीएफ भेटतील की ह्या पीडीएफ मधून क्वेश्चन येणार आहे आणि ते केले पाहिजे. येस, ग्रेट. सो पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक आणि ज्या पण बॅचेसला ज्यांना जॉइन करायचे खाली नंबर दिलेला आहे. एकदा WhatsAppला मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण डिटेल्स दिल्या जातील. ओके. सो थँक यू.